मकर राशी 3 ते 9 ऑगस्ट 2026. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता शक्य होणार. आता ब्रह्मदेव स्वतः तुमची इच्छा पूर्ण करणार. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्याचे मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्यापूर्वी एक क्षण स्वतःला हा प्रश्न विचारा. आयुष्यात सर्वात उंच शिखर कोण वाढतं? सर्वात वेगाने धावणारा माणूस की शांतपणे न थांबता प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणारा माणूस? जर तुम्ही एखादा उंच पर्वत पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवली असेल. पर्वत कधी स्वतःच्या उंचीचा गाजावाजा करत नाही. तो शांत उभा असतो. पाऊस येतो, वादळ येते आणि कडक ऊन पडते, थंडी पडते, तरी सर्व पर्वत आपले स्थान सोडत नाही. त्याची ताकद आवाजात नसते तर त्याच्या स्थिरतेत असते. म्हणूनच हजारो वर्षानंतरही पर्वत तितकाच भक्कम उभा असतो. मानवी जीवनातही काहीसे असेच आहे. जे लोक प्रत्येक यशाची घोषणा करत फिरतात त्यांच्यापेक्षा शांतपणे काम करणारे लोक अनेकदा मोठ्या यशापर्यंत पोहोचतात, कारण त्यांचे लक्ष टाळ्यांवर नसते तर ध्येयांवर असते. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींना हाच गुड लक पण मौल्यवान संदेश देऊ शकतो. शांतपणे केलेले सातत्यपूर्ण कर्म हेच दीर्घकाळ टिकणारे यशाचे खरे असते. मकर राशीचा स्वामी शनिदेव म्हणजे कर्मशिस्त, संयम, न्याय आणि काळाची परीक्षा. अनेकांना शनीची भीती वाटते. गुरु मानला जातो. शनी कोणावर अन्याय करत नाही. तो फक्त एवढेच पाहतो की आपण आपल्या कर्तव्याशी किती प्रामाणिक आहोत. म्हणूनच मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेकदा यश उशिरा येते, पण ते आले की अधिक स्थिर आणि टिकाऊ असते, कारण त्यामागे मेहनत, अनुभव आणि संयमाची मजबूत पायाभरणी असते. हा आठवडा तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या सामर्थ्याची पुन्हा पुन्हा जाणीव करून देऊ शकतो. अनेक वेळा जीवनात असे वाटते की मी इतके प्रयत्न करतो तरी अपेक्षित परिणाम का दिसत नाहीत, पण निसर्गातही काही गोष्टींना वेळ लागतो. बांबूचे झाड सुरुवातीला अनेक वर्ष जमिनीखाली मुळे वाढवत असते. बाहेरून काहीच दिसत नाही, पण योग्य वेळ आल्यावर ते अतिशय वेगाने उंच वाढते. सुरुवातीला असेच असते. मेहनतीचे योग्य फळ योग्य वेळी आल्यावर दिसू लागते. 3 ऑगस्ट 9 ऑगस्ट 2026 या आठवड्यात तुम्हाला काही अशा घटना अनुभवायला मिळू शकतात ज्या पहिल्या नजरेत सामान्य वाटतील. एखादा छोटा निर्णय, एखादी जबाबदारी, एखाद्या व्यक्तीचे साधे शब्द किंवा एखादा छोटासा अनुभव पुढील काळात मोठा अनर्थ घेऊन समोर येऊ शकतो. म्हणूनच या आठवड्यात कोणतीही गोष्ट हलक्यात घेऊ नका. मकर राशीच्या व्यक्ती स्वभावातच जबाबदार असतात. स्वतःच्या कर्तव्याला महत्त्व देतात, पण काही वेळा त्या स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात. इतरांसाठी मजबूत राहणाऱ्या प्रयत्नात स्वतःच्या थकवा लपवतात. हा आठवडा तुम्हाला सांगत आहे की स्वतःची काळजी घेणे ही कमजोरी नाही, ती पुढे चालत राहण्याची शक्ती आहे. त्या काळात एखादा जुना अनुभव नव्या अर्थाने समोर येऊ शकतो. पूर्वीचे अपयश वाटले होते, त्यातूनच तुम्ही किती मजबूत झाला ते लक्षात येऊ शकते. त्यामुळे भूतकाळाकडे पश्चातापाने नाही तर मौनाच्या शक्ती प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे आवश्यक असते. काही वेळा योग्य वेळी शांत राहणे हे सर्वात प्रभावी उत्तर असते. पर्वत वादळाशी वाद घालत नाही तर तो फक्त स्थिर राहतो. शेवटी वादळ निघून जाते, पण पर्वत तसाच उभा राहतो. हा धडा या आठवड्यात तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. या आठवड्यात स्वतःच्या ध्येयाकडे पुन्हा एकदा लक्ष द्या. इतरांच्या प्रगतीशी स्वतःची तुलना करण्यापेक्षा स्वतः काल कुठे होता आणि आज कुठे आहात हे पहा. खरी प्रगती ही इतरांपेक्षा पुढे जात नाहीत, तर काल स्वतःपेक्षा अधिक सक्षम होण्यात असते. लक्षात ठेवा, राशी भविष्य ग्रहांच्या हालचालींवर आधारित संभाव्य संकेत दर्शवते. भविष्य निश्चित करत नाही. तुमचे कर्म, संयम आणि तुमची शिस्त, तुमची प्रामाणिकपणा हेच तुमच्या आयुष्याचे खरे आधार आहेत. यश दिशा दाखवतं, पण दिशेने चालण्याची तयारी तुमच्यात असते. म्हणूनच मित्रांनो, 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा मकर राशीसाठी केवळ 7 दिवसांचा कालखंड नाही, तर हा स्वतःच्या सामर्थ्यांवर पुन्हा विश्वास ठेवण्याचा, शांत पुढे जाण्याचा, संघर्षाला घाबरण्याची, त्यातूनच शिकण्याची कला आणि योग्य वेळीपर्यंत धैर्याने वाटचाल करण्याचा काळ ठरू शकतो. चला तर आता पाहूया 3 ऑगस्ट पासून 9 ऑगस्टपर्यंत संपूर्ण आठवड्यात मकर राशीसाठी कोणते शुभ संकेत दिसत आहेत. कोणत्या दिवशी संयमाचे फळ मिळण्याची चिन्ह दिसतील. कोणत्या क्षणी घेतलेला एक छोटासा निर्णय भविष्यात मोठा बदल घडवू शकतो. आणि या संपूर्ण आठवड्यात विश्व तुमच्यासाठी कोणता विशेष आणि प्रेरणादायी संदेश घेऊन आला आहे. या आठवड्याची सुरुवात शांत वातावरणात होईल, पण ही शांतता निष्क्रियतेची नसून मोठ्या तयारीची असू शकते. अनेक दिवसापासून तुमच्या मनात सुरू असलेले विचार आता अधिक स्पष्ट होऊ लागतील. एखाद्या विषयावर योग्य वेळी दिशा मिळू शकते. काही गोष्टींमध्ये अजूनही थोडा विलंब जाणवेल, पण हा विलंब तुमच्या विरोधात नसून योग्य वेळेची तयार असू शकते. त्यामुळे अधीर न होता परिस्थितीने बारकाईने निरीक्षण करा. सोमवार आणि मंगळवार हे दिवस स्वतःच्या नियोजनाकडे लक्ष देण्यासाठी अनुकूल ठरू शकतात. मागील काही दिवसात अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल.
तुमच्या शिस्तबद्ध स्वभावाचा या काळात मोठा फायदा होऊ शकतो. इतरांना ज्या गोष्टी कठीण वाटतील त्या तुम्ही शांतपणे आणि सातत्याने पूर्ण करू शकता. मात्र एकाच वेळी खूप जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा प्रयत्न करू नका. आठवड्याच्या मध्यावर एखाद्या अनुभवी व्यक्तीशी झालेला संवाद त्याचा तुमच्याशी मार्गदर्शन आता ठरू शकते. त्यांच्या एका सल्ल्यातून तुम्हाला पुढील काही महिन्यांसाठी महत्त्वाची दिशा मिळू शकते. वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि त्यांचे अनुभव मनापासून ऐका. अनेक वेळा जीवनातील मोठे निर्णय एका योग्य मार्गदर्शनामुळे सोपे होतात. कामाच्या क्षेत्रात आठवडा स्थिर प्रगतीचा आहे. ज्या कामासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत आहात त्यात हळूहळू सकारात्मकता दिसून येते. लगेच मोठे परिणाम दिसले नाहीत तरी निराश होऊ नका. मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात यश अनेकदा उशिरा येतं, पण ते टिकाऊ नसते. तुमची मेहनत वाया जाणार नाही. प्रत्येक छोटा प्रयत्न भविष्यातील मोठ्या यशाचा पाया मजबूत करतो आहे. जर तुम्ही नवीन योजना सुरू करण्याचा विचार करत असाल तर घाई न करता तिची पूर्ण माहिती गोळा करा. कागदपत्रे, आर्थिक बाबी किंवा जबाबदाऱ्यांची नीट तपासणी करून पुढे जा. विचारपूर्वक उचललेले पाऊल भविष्यात अनेक अडचणी टाळू शकते. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलित राहू शकतो. काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतो, पण योग्य नियोजनामुळे त्याचा फारसा ताण जाणवणार नाही. बचतीकडे विशेष लक्ष द्या. जर तुम्ही जुनी देणी किंवा आर्थिक व्यवहार प्रलंबित असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी घेतलेला आर्थिक निर्णय पुढील काळात सुरक्षितता देऊ शकतो. कौटुंबिक जीवनात शांतता आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या सहकार्याची गरज भासू शकते. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासोबत काही वेळ घालवल्यास मन प्रसन्न राहील. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि त्यांचा अनुभव घ्या. त्या आठवड्यात तुमच्यासाठी मानसिक आधार ठरू शकतो. नातेसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा विश्वास अधिक दृढ करण्याचा आहे. काही गैरसमज प्रेमाने बोलल्यामुळे दूर होऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीशी काही दिवसापासून संवाद कमी झाला असेल तर स्वतःहून संवाद सुरू करण्याचा प्रयत्न करा. काही वेळा एक प्रेम शब्द अनेक वर्षाचे अंतर कमी करू शकतो. या आठवड्यात तुमच्या शांत स्वभावाची परीक्षा घेणारा काही छोट्या घटना घडू शकतात. एखादी व्यक्ती तुमच्या संयमाची कसोटी पाहू शकते किंवा एखादे काम अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण होऊ शकते. अशा वेळी राग किंवा घाई टाळा. पर्वतावर कितीही वादळे आली तरी तो आपले स्थान सोडत नाही. त्याचप्रमाणे तुमची स्थिरता हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने नियमित 3 क्रमाला प्राधान्य द्या. पुरेशी झोप, वेळेवर आहार आणि यावर लक्ष द्या. त्या कामाच्या व्यापात विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक शांततेसाठी काही वेळ ध्यान, प्रार्थना, नामस्मरणासाठी राखून ठेवा. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा विशेष समाधान देणारा ठरू शकतो. शनिदेवांच्या स्मरणासोबतच भगवान शिवाची उपासना, ओम नमः शिवाय मंत्र जप किंवा हनुमान चालिसाचे पठण केल्याने मनाला स्थैर्य मिळू शकते. श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांच्या साहाय्याने मनातील भीती कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवसात एखादी आनंददायी बातमी, कौतुकाचे शब्द किंवा तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. ज्या विषयात तुम्ही सातत्याने प्रयत्न करत होता त्या विषयात आशेचा किरण दिसू शकतो. काहींना नवीन संधीची चाहूल लागू शकते तर काहींना जुन्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. त्या संपूर्ण आठवड्यात एक गोष्ट वारंवार लक्षात ठेवा. शनीचा आशीर्वाद वेगात नाही तर सातत्यात असतो. म्हणून इतरांच्या यशाची स्वतःची तुलना करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. या आठवड्यात वेळेचा योग्य उपयोग करा. प्रत्येक दिवसासाठी छोटे उद्दिष्ट ठेवा. अपूर्ण कामे पूर्ण करा. नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही अडचणीसमोर खचून जाऊ नका. तुमचे विचार, शिस्त, तुमची मेहनत आणि तुमची प्रामाणिकता हेच तुमचे सर्वात मोठे भांडवल आहे. विश्व जणू काही तुम्हाला सांगत आहे की काही दरवाजे अजून बंद दिसत आहेत तरी त्यामागे नवीन संधी तयार होत आहेत. आज केलेले प्रामाणिक कर्म उद्या नक्कीच योग्य फळ देईल. त्यामुळे निराशेऐवजी अशी घाई होती. संयम आणि भीतीऐवजी विश्वास निवडा. या आठवड्याचा अंतिम संदेशच आहे की मकर राशीच्या व्यक्तीने स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ नये. तुमच्या पर्वतासारखी स्थिरता, शनीसारखी कर्मनिष्ठा आणि प्रत्येक संकटातून पुन्हा उभे राहण्याची ताकद आहे. परिस्थिती किती कठीण वाटली तरी शांतपणे पुढे चालत राहा. कारण योग्य वेळ आल्यावर तुमचे प्रत्येक कष्ट, प्रत्येक त्याग आणि प्रत्येक प्रामाणिकपणा प्रयत्न यशाचा सुंदर शिखरावर येऊन जाण्याची क्षमता ठेवतात. हा आठवड्यात प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. विश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि सकारात्मक राहा. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.